राहुल गांधी यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती। इंडिया आघाडीचा महत्त्वाचा निर्णय। विरोधकांकडून विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड केली जाईल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते। अखेर याबाबतची मोठी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केली आहे। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते असणार अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केली आहे। इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण असणार याबाबत वेगवेगळे वितर्क लढवले जात होते। अखेर राहुल गांधी हेच विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला। या निर्णयानंतर के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबत घोषणा केली। राहुल गांधी हे लोकसभेत विरोधकांची बाजू कणखरपणे मांडणार आहेत। विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षापासून पुरेशा जागा न मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेता लोकसभेत नव्हता, पण आता इंडिया आघाडीला देखील चांगल्या जागावर यश मिळाल्यामुळे आता विरोधकांच्या बाजूने विरोधी पक्षनेता असणार आहे। याआधी पार पाडलेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीनंतर नियमानुसार लोकसभेत विरोधी पक्षनेता हे पद कुणाला मिळालं नव्हतं, त्यामुळे विरोधकांची बाजू प्रखरपणे मांडण्यात विरोधक कुठेतरी कमी पडत होता अशी चर्चा नेहमी व्हायची। पण आता तसं होणार नाही, कारण आता इंडिया आघाडीला 240 पेक्षा जास्त जागा जिंकून आल्या आहेत। खरं तर लोकसभेत विरोधी पक्षनेता पदासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी 10% जागा निवडून येणं आवश्यक असतं। याचाच अर्थ लोकसभेच्या 543 जागांपैकी 55 जागा तर विरोधी पक्षाने। काँग्रेसने 2014च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 44 जागा जिंकल्या होत्या, तर 2019च्या लोकसभेत 52 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदापासून लांब राहावं लागलं। पण यावेळी काँग्रेसला 99 जागांवर यश मिळालं आहे। तसेच सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे। त्यामुळे काँग्रेसच्या 100 जागा आहेत। त्यामुळे यावेळी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे। इंडिया आघाडीकडून या निवडणुकीत कुणाला विरोधी पक्षनेत्यामधून संधी जाईल याबाबत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं। अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेता पदाची निवड झाल्याची माहिती मिळत आहे। कैलासवासी पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मूळव्याध फिशर फिस्चुला लेझर सेंटर। खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील। नॉर्मल डिलिव्हरी रुपये 10,000, सिझेरियन रुपये 20,000, मूळव्याध फिशर भगंदर रुपये 18,000, अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये 20,000, गर्भाशय पिशवी काढणे रुपये 25,000। डॉक्टर सौ कल्पना नानजकर, फिजिशियन व सर्जन, दमानी नगर सोलापूर। मोबाईल 9850 55 83 43। गरजू रुग्णांनी संपर्क साधावा।